मिरज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक अवैध घोषित करून रद्द करण्याची मागणी भाजप सदस्या राणी भोरे यांची विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपिली अर्ज दाखल. पुढील तारीख 30 मार्च. निकालाकडे सगळ्यांचे लक्ष. मिरज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक दिनांक 10 मार्च रोजी पार पडून काँग्रेस पक्षाच्या तन्वी कमलेकर सभापतीपदी विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजोळ यांची निवड झाली आणि ही निवडणूक प्रक्रिया अवैध घोषित करून रद्द करण्यासाठी मागणी भाजपच्या कौलापूर गणाच्या सदस्या राणी भोरे यांनी केली आहे. राणी भोरे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दिनांक 17 मार्च रोजी अपील अर्ज करून मागणी केली आहे. या निवडणुकीत राणी भोरे या भाजपकडून सभापतीपदाच्या उमेदवार होत्या. राणी भोरे यांनी सभापती तन्वी सुनील कमलेकर या निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक निर्णय अधिकारी आणि बुधगाव गणाचे शिवसेना सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे या तिघांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. या निवडणूक प्रक्रियेआधी शिवसेनेचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण झाले होते आणि याचा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अपहरण झाल्याने उपसभापती निवडणूक प्रक्रियेला पांडुरंग इंगळे गैरहजर राहिले होते. निवडणूक पार पडल्यानंतर पांडुरंग इंगळे यांना अपहरणकर्त्यांनी सोडले. राणी भोरे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 अन्वये विवाद अर्ज दाखल केलेला आहे. सदर प्रकरणाची सुनावणी दिनांक 25/3/2026 रोजी विभागीय आयुक्त यांचे कार्यालय अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्यासमोर झाली असून पुढील सुनावणी 30 मार्च रोजी तारीख देण्यात आली आहे. आता कोणाच्या बाजूने निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.